हरे कृष्णा. भगवंतांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं सगळ्यात मस्त गिफ्ट म्हणजे भगवद्गीता. आपण खूपदा हे ऐकलं की भगवद्गीता म्हणजे जीवनाचं पूर्ण सार आहे. आणि खरंच ते आहे. जर भगवद्गीता वाचायला सुरुवात केली तर सुरुवातीला थोडंसं कळणार नाही. पण म्हणतात ना की जर आपण ठरवलंच आहे की नाही, मला भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करायचाच आहे, मला भगवद्गीता माझ्या जीवनामध्ये उतरवायचीच आहे, तर भगवंत मदत करतात. भगवंत म्हणतात तुझी इच्छा आहे ना, मग मी तुला ते समजून घेण्याची बुद्धी देईल, मी तुला ती आकलन क्षमता देईल की जेणेकरून तुला भगवद्गीता काय आहे, मी नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे तुला नक्की कळेल. आज आपण पहिला श्लोक भगवद्गीतेचा बघणार आहोत. भगवंतांची एक छोटीशी सेवा करण्याचा या एक महिन्यामध्ये प्रयत्न असणार आहे. भगवद्गीतेचा पहिला जो मी श्लोक आज घेणार आहे तो भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातला, म्हणजे 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योगाचा अध्याय आहे, त्यातला 15वा श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनैच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्. या श्लोकाचा भगवद्गीतेत दिलेला अर्थ पहिल्यांदा वाचते. भगवंत म्हणत आहेत, मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, विस्मृती आणि ज्ञान आहे. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांताचा ज्ञाताही मीच आहे, असं भगवंत म्हणत आहेत. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहनैच. म्हणजे भगवंत काय म्हणत आहेत की मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. आता भगवद्गीता त्याचा आनंद कधी येतो माहितीये, जेव्हा त्याचा आपल्या बोलीभाषेतला अर्थ आपल्याला कळतो आणि ते अप्लाय कुठे करायचं हे आपल्याला कळतं. भगवंत म्हणतात की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. म्हणजेच काय, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. शेजारचे असतात, ऑफिसमधले असतात, घरातलेच असतात. कधी कोणी अगदी नकळतपणे आपल्या समोर येतं, कोणी आपल्याशी कसं वागतं, काय होतं. पण जर भगवंत म्हणतात मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे, तर समोरची व्यक्ती आपल्याशी कशी का वागेना, आपल्याला माहिती आहे की जर त्याच्या हृदयात भगवंत आहेत तर त्या व्यक्तीला मी कुठले बोल द्यायचे, त्या व्यक्तीशी मी कसं वागायचं हे माझ्यावर डिपेंडंट आहे. कारण मला त्याच्या मनातले भगवंत दिसत आहेत, त्याच्या हृदयात स्थित असलेले भगवंत मला दिसत आहेत. त्याच्यामुळे जर भक्ताला माहिती आहे भगवंत प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे, तर त्याचं वागणं, त्याचं बोलणं समोरच्या प्रत्येक व्यक्तीशी हे तसंच हवं. आणि दुसरा ह्याच्यातला सुंदर अर्थ भगवंत म्हणतात की माझ्याचद्वारे स्मृती आहे, विस्मृती आहे आणि ज्ञानही आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा खूप गोष्टी असतात की खूप आठवणी असतात, मी म्हणेन की ज्या आठवल्या ना की आपल्याला अगदी वाव वाटतं, असं भरभरून ती आठवण आपण जगत असतो. कोणी त्याच्याबद्दल बोलायला जरी सांगितलं तरी आपण भाड 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 बोलायला सुरुवात करतो. इतकी गोड ती आठवण असते. त्याच्यामुळे जर अशा काही आठवणी असतील तर भगवंतांना जाऊन म्हणायचं, भगवंता जर तुझ्यामुळे स्मृती आहे, विस्मृती आहे आणि ज्ञान आहे, तर माझ्या या डोक्यामध्ये, माझ्या या मेंदूमध्ये अशाच आठवणी ठेव ज्याच्यामुळे माझं आयुष्य पॉझिटिव्ह रित्या पुढे जाईल आणि त्या आठवणी आठवून मला छान वाटेल. कारण नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक पास्ट असतो आणि त्याच्यातल्या काही अशा आठवणी असतात की ज्या आपल्याला अगदी असह्य होतात. ते आठवलं तरी आपल्याला अगदी का का असं घडलं किंवा वाय मी, असं नको ते क्वेश्चन्स येतात. हा जो नको असणारा त्रास असतो तो जो त्या आठवणींमुळे होत असतो. तर भगवंतांना जर आपण ही प्रार्थना केली ना की भगवंत मला अशा आठवणी नकोच आहेत की ज्याच्यामुळे मला त्रास होतो, ज्याच्यामुळे मला वेदना होत आहेत, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये अशाच आठवणींचा साठा ठेव ज्याच्यामुळे मला खूप 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 पॉझिटिव्ह वाटतंय, मला खूप छान वाटतंय, माझं आयुष्य इन्स्पायर होत आहे. आणि अशा आठवणी मला नकोच ज्याच्यामुळे मी डाऊन होतीये. भगवंतांना जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा त्या गोष्टी सत्यात उतरतात. आणि भगवंत म्हणतात की मीच ज्ञान आहे. म्हणजे काय, आता समजा आपण ठरवलंय की मला भगवद्गीता वाचायचीच आहे, नाही समजते, पण मला ती भगवद्गीता माझ्या आतमध्ये उतरवण्याची ताकद दे, ती बुद्धी मला दे. हे जेव्हा आपण भगवंतांना मागतो आणि भगवंतांना जेव्हा दिसतं ना माझा हा भक्त तेवढा मागे लागला आहे भगवद्गीता जाणून घेण्याच्या, तेव्हा भगवंत आपोआप आपल्याला ती बुद्धी देतात आणि आपल्याला भगवद्गीता अगदी सोप्या भाषेत समजते आणि भगवद्गीतेचा अर्थ आपल्याला समजतो. त्याच्यामुळे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातला हा 15वा श्लोक, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनैच
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. याचा हा अर्थ, तुम्हाला अर्थ कसा वाटला मला सांगा. अजून काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मते याचा काही अजून वेगळा अर्थ असेल तर तो मला वाचायला ऐकायला नक्की आवडेल, ते कमेंट्समध्ये मला कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजपासून जन्माष्टमीपर्यंत रोज भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा अर्थ मी सांगणार आहे. म्हणजेच भगवद्गीतेचं सार आपण आपल्या जीवनामध्ये अप्लाय करू शकू. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. हरे कृष्णा.